बाकी आपल्याला काय नाही करायचं. चुलीतलं काढ पहिले. इथं सुकेल आता थोड्या आणि मला काही आयडिया असेल किंवा अजून तुम्हाला काय. चला संध्याकाळ झालेली आहे आणि सूर्यदेव बघा कसे. बापरे, सूर्याचा प्रखर उजेड माझ्या चेहऱ्यावरती येतोय. वातावरण मात्र एकदम मस्त झालेलं आहे. अगदी सुंदर वाटतं ना. आवाज आला कसला तरी. माझं काम चाललेलं आहे. कुणालचे बाबा आले वाटतं असं मला वाटतंय, कारण कुकाराचा आवाज आला. ते बाहेर गेलेले आहेत. ते बाहेर म्हणजे आमच्या वाडीत. हे बघा पाणी आलं. पाणी भरायचं काम चाललंय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉगला संध्याकाळी सुरुवात करायचं कारण तुम्हाला मी सांगते. आता ही जी पडवी आहे ना, हे सगळं मी जरा धुवून घेणार आहे आणि पाणी लावलं आहे ना आता, तर म्हटलं पाण्याच्या वेळेस कसं चांगलं असं स्वच्छ धुतलं जाईल. जिथे आपण चूल वगैरे ठेवलेली ना तिथे ती पडवी, चुलीची जागा आणि थोडंसं जरा चेंज करायचं आमचं ना डोक्यात चालू आहे. म्हणजे 1-2-3 दिवस झाले माझ्या डोक्यामध्ये चालू आहे. त्याच्यामुळे म्हटलं आज ना करून घेतो आहे. पाणी लावलं तर सगळं सामान जे काय होतं ना ते सगळं उचललं आहे मी. म्हणजे थोडंसं केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. म्हणजे आत्ता अर्ध करणार आणि अर्ध उद्या सकाळी. तर म्हटलं चला तुमच्याशी पण थोडंफार शेअर करते. तर थोडंसं बघा मी काय केलं तुम्हाला दाखवते. हे सगळं इकडचं सामान आहे ना, लाकडं वगैरे म्हणजे काय काय बघा नको ते होतं ते सगळं उचललं आहे आणि तिथे आपल्या केळीच्या इथे सगळं ठेवलेलं आहे. मी ते सगळं कामाचं सामान आहे, असं काही वेस्टेज नाही आहे, सगळं लागतं ते. म्हणजे इथे एक साईडला ती अडगळ गेलेली आहे आणि चूल आता हे उचलते इकडनं. आता मी कुणाल आणि कुणालच्या बाबांची वाट बघते, कारण ही चूल आहे ना खूप जड आहे. ती लोकं ते मोटर चालू करायला गेलेत ना, अजून आले नाहीत लोकं ते ना. लाकडं पण उचलते आणि इथे सगळं हा परिसर आहे ना स्वच्छ असा धुवून काढायचा मस्त असा, आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं आपण अरेंज करूया. चला आता ही लाकडं थोडीशी बाकी आहेत, ते म्हटलं उचलून घेते, तोपर्यंत दोघंजणं येतीलच. आणि काय पाणी पण बघा आलं आहे. एकीकडे कपडे धुवायचं पण काम चाललेलं आहे, ते पण करून होईल आणि ते पण होईल. तर आमचं आता पडवी साफ करायचं बघा काम चालू आहे. कुणालने चूल वगैरे उचलली आणि आता मी इथे धुवायला की नाही सुरुवात केलेली आहे. तर पडवी साफ करायला वगैरे ना एक वस्तू ना मी त्याशिवाय ऑनलाईन मागवली, म्हणजे खास ह्या पडवीसाठी. पाणी वगैरे बघा जायला वगैरे ना, म्हणजे झाडू वगैरे मारून मारून आपले कंबर वगैरे दुखते ना, त्याच्यासाठी ना असा एक ब्रश मी मागवला आणि त्याचा वापर मी करून बघितला आता की तो यूजफुल आहे का. तर मला असं खूप असं चांगला वाटला आणि त्याच्यामुळेच ही गोष्ट मी तुमच्या शेअर करते. म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. तर हा बघा हा दंडेवाला ना ब्रश असतो ना, वायपर. हा बघा हा लांबलचक दंडेवाला वायपर पण आहे आणि असा ब्रश पण आहे. तो मी ना मागवला ऑनलाईन. हा बघा ह्या साईडने वायपर आहे पाणी काढण्यासाठी आणि हा घासण्यासाठी असा ब्रश आहे. आता मी करून बघितलं, मला एकदम इझी वाटते करायला वगैरे. आणि असं दंड असल्यामुळे कसं वाकायला वगैरे पण नको, असं सहजपणे सगळं की नाही साफ पण होतं. त्याच्यामुळे ही गोष्ट म्हणजे ही वस्तू ना मला अशी खूप अशी उपयोगाची वाटली. जास्त महाग पण नाही आहे, आपल्या बजेटमध्ये आहे. एवढंच की हा जो दंड आहे ना तो म्हणजे तो दंड आहे ना, हा थोडंसं मला जरा क्वालिटी त्याची थोडीशी हलकी वाटते. पण ठीक आहे, पण कामाची वस्तू आहे. असं आता एवढ्याशा पैशामध्ये एवढीच क्वालिटी मिळणार ना, असं अजून किती म्हटलं व्यवस्थित मिळेल ना. पण छान आहे बघा, मस्त आहे. चला आता ह्याच्याने ना सगळं धुवून घेते मस्त स्वच्छ असं. आता इथे कुणाला आणि कुणालच्या बाबा ती नेट आहे ना त्या साईडची, ती त्यांनी काढायला घेतलेली आहे. सगळं आता स्वच्छ करून घेऊया. चला आता तुम्हाला दाखवते मी थोडंसं. तर हे बघा आता हे सगळं धुवून वगैरे घेतलं आहे. आता काय मांडणार नाही मी, सगळं जे काय आहे ना ते सकाळी, कारण आता ही जागा आहे ना सुकायला वगैरे थोडासा वेळ जाणार. त्याच्यामुळे सकाळी आता मी तुम्हाला भेटते. छान अशी चूल वगैरे आपण व्यवस्थित सगळं ना अरेंज करूया, पण ते उद्या सकाळी. चला बाय बाय. चला सकाळचा मॉर्निंग वॉक करायला निघालो आहे आम्ही आज वाघ्याशिरूला घेऊन. नेहमीप्रमाणे गारठा गारठा.
ह्या दोघांनाच काही थंडी वाजत नाही वाघ्या शेरूला. त्यांना कधी सकाळ होते आणि कधी आम्ही बाहेर पडतोय असं सगळं त्यांचं चाललेलं असतं रोजचं. पक्ष्यांचा आवाज घ्या बघा. चालत चालत आहे ना आम्ही आलो आमच्या वेशीपर्यंत. आमची वाडीची वेस आहे ना, हा बघा बोर्ड लावलं आहे. आणि ह्या दोघांना तिकडे खाली जायचं आहे वाघ्याशेरूला. त्यांचं ठरलेलं आहे ना रोजचं तिथे. हां हां चालत चालत शेण पण जमा करतो. वाजले एस टी येऊन गेली असेल. 7:30 व्हायला आले. तर आता मी इथे निवांत जरा बसते 5-10 मिनटं. कुणाच्या तोपर्यंत येतील वाघ्याशेरू यांना घेऊन. त्यांना ना सवय झाली आहे खालपर्यंत जायची. ते समोर गाव आहे बुरमबावडे म्हणून, तर ते थोड्या म्हणजे अर्ध्यापर्यंत ठेवतात आणि परत मग रिटर्न येतात. आणि आता मी जिथे बसले ना त्याच जागेवरनं एक 7-8 दिवसापूर्वी कुणालच्या जेव्हा आले होते ना, त्यावेळेस त्यांनी इथे मोर बघितला होता. म्हणजे ह्या झाडक्यातनं मोर बाहेर आला आणि हा समोरचा बघा रस्ता आहे ना त्या साईडला निघून गेला होता अगदी आरामात, चालत चालत निवांत असं. आणि त्यांना एकदम स्पष्ट जवळून की नाही बघायला मिळालं. पण त्यांना असं ते फोन काय त्यांच्याकडे नव्हता त्याच्यामुळे कॅप्चर करता आला नाही आहे. पण इतकं छान त्यांनी जवळून बघितलं. म्हणजे आहेत मोर वगैरे इथे की नाही भरपूर आहेत. तर आजचा दिवस अगदी निवांत आमचा. म्हणजे आज सुट्टीचा दिवस आहे ना, ते बघा आले. तर आम्ही आज जरा आराम करणार आहोत. जास्त असं काय म्हणजे काम काय करायचं नाही, त्याच्यामुळे सगळं निवांतपणे चाललेलं आहे. फक्त ते चुलीचं आहे ना ते फक्त पूर्ण करायचं आहे. ते आता घरी गेल्यानंतर करणार. आता येता येता आम्ही शेण पण जमवलं. ह्या बघा पिशव्या. आता ही एकच पिशवी राहिली जमवायची. 3 पिशव्या जमवून ना रस्त्यामध्ये ठेवून दिलं. म्हणजे आलो ना तरी पण आमचं असतं शेण वगैरे कसं झाडांना लागतं ना. बसत नाही बसत नाही ते मोर जायचे कुठे इथेच बघितलं ना. हा ना, तेच मी सांगा होते कुणाच्या जेव्हा म्हटलं मोर बघितलेला. तिथून आला, तिथून असा चालत असा हा तिकडे मी तिकडनं जसं पुढे आलो ना, हा ह्यानी बघितला ना काळ्यानी लागला, मी पकडून ठेवला वाघ्याशेरू आपले. मोबाईल घ्यायला हा तर बघतो तर काय गेला पुढे. गेला झाडा बिडात बसलाय काय. काळवीट सुद्धा बघितलेलं आहे मी. काळवीट तर आपल्या आड्याच्या इथे म्हणजे 1-2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. आणि त्यावेळेस म्हणजे मी बघत होते तो असं आपलं मागच्या साईडला बघा काजूची झाडं आहेत ना, तिथे काळवीट उभा होता. आणि मी बघते म्हटलं काय आहे. आणि नंतरला त्याने मला बघितलं त्या प्राण्याने. आणि मला बघितल्यावर तो घाबरून बिचारा पळून गेला. म्हणजे असे आहेत प्राणी बघा आहेत असं. तर ते मोर वगैरे मला बघायची इच्छा आहे. काही दिसलं पण अजून काही मला दिसलेलं नाही आहे मोर. फक्त एकदा बघितलं आहे मी, ते मग हलकीशी झलक असं मोर बघायची इच्छा आहे. एकदा आपण ह्या रस्त्यावर पण जाताना बघितलं होतं ना भलकीशी झलक. आहेत मोर ससे वगैरे भरपूर आहेत आमच्या इथे. मुंगूस आहेत आणि अजून पण ते उदबिलाव होतात ना, भरपूर आहेत असे वेगवेगळे जातीचे प्राणी वगैरे आहेत. ते मागे आपण बघितलं ना, ते कोल्हे बघितले ना रस्त्याने येताना. हां शेअर केलेलं आहे तुमच्याशी व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, शेअर केलेलं आहे ते. आता एक 10 मिनटं बसतो इथे, जरा बरं वाटेल. जरा ऊन तर अजून आलेलं नाही आहे पण इथे बरं वाटते असं. आणि उघडा आहे ना त्याच्यामुळे इथे गारठा की नाही भरपूर आहे ह्या साईडला. ते बघा दोघंजणं ते पळायच्या पोझिशनमध्ये आहेत दोघं पण वाघेश्वर. हां नको तिकडे सगळं लोकांचे सगळे माहिती आहेत ना, सगळे झोपलेले असतात. अरे वाजले 7:30. कोंबड्या बिंबड्या सगळ्यांची वाट हे करतात ही लोक. चलिया बरोबर. चला घरात. ही बघा माती आता आणली. आमच्याकडे खुडखुड सगळा आवाज चाललाय सध्या. आता ही चूल की नाही आपल्याला लिपायची ना, त्याच्यासाठी बघा ही माती आता आणलेली आहे. ज्यावेळेस चूल आणली ना त्यावेळेस लिपली होती. आणि ही चूल आपली सिमेंटची आहे, तुम्हाला माहिती आहे ना, सिमेंटची आहे. ते सांगितलं होतं तुम्हाला. आता जरा व्यवस्थित आता जरा ही बघा कशी काळी पडली, ती जरा लिपली ना मातीने तर मग चांगली वाटते दिसायला, म्हणजे छान वाटते असं. आणि काळी जरी पडली ना तरी पण काही जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा लिपायची परत.
चला आता चूल पहिला लिपून झाली का जरा सुकायला ठेवणार आणि त्याच्यानंतर मग सगळं थोडंसं अरेंज करायचं ना, ते पण तुम्हाला दाखवते. थोडंसं आपल्या सोयीप्रमाणे कपडा घेतलाय. हलकं हलकं इथं सुकेल आता थोड्या वेळाने, मला पेटवता येईल ना. आता की नाही मी जरा आपली चुलीची भांडी आहेत ना ती जरा घासून घेते. आता इथे घाण व्हायला नको त्याच्यामुळे मी केळीच्या इथे चालले. पाणी वगैरे घेतलंय. तू काय करतो? बोल. आई ग देवारी पांडुरंगा. आज वाघ्याला काय मोकळं रानच भेटलंय. नाश्ता करून घेतला आणि आता इथे आमचं जरा केळीचं चाललंय. केळी पडायला आल्यात ना, ते कुणालच्या बाबा जरा काठी लावतात. कुणाल पण येतोय. काय तुझं काय ऊन लागतं? ते वाघ्याला सोडलेलं आहे ना, म्हणून ह्याचा बघा जीव कसा वर खाली झालाय. बस ते खाली गपचूप. वाघ्या गावात खातोय. तुझी बाजू ठेव. हां ठेव. तुझी बाजू ठेव. चूल ठेवायचं बघा काम चाललंय तर सगळं अरेंज. कात काढलं? सावकाश करा, जड आहे ना खूप. सावकाश सावकाश. आता लिपल्यावर किती छान दिसतं ना, नवीन वाटतं एकदम. आता हे चिरे मांडा. वर खाली वाटते का बघ बाबू? तुझी खाली वाटते ना थोडी. ठीक आहे, खाली काहीतरी लावता येईल. वर खाली असेल तरी पण. खाली आहे ना हां चूल अशी खाली नाही वाटत आहे. खालीच आहे. हा, मग त्याला दगड घे किंवा कप्पी टाक खाली. चप्पट काहीतरी लावून टाकलं. लादीचे तुकडे घे. आधी परत अरेंज करा, नंतरला मग आपण भांडं ठेवू ना. ठेवायचे ना. हा, इथे मग आता ठेवायचं. arrange काय करायचे? तसं नाही, ते बाकीचं ठेवा तिथे. काय हे हम्म. हे तीन दगडे लाव ना. का हां काय? तिकडे लाव तिकडे. तर हे बघा, हे अशा प्रकारे अरेंज केलेलं आहे. आता ते चिरे आहेत ना, ह्याच्यावरती बघा लाद्या ठेवलं ना, तिथे भांडी ठेवायची. म्हणजे 1-2 टोपं म्हणा, मसाल्याचा डब्बा, चमचे वगैरे जे काय लागेल ते आपला पाटा, वरवंटा आणि तो खलबत्ता, ते पण सगळं अरेंज करून ठेवलं इथे. आणि ही चूल अशी एक साईडला गेलेली आहे. आता माहिती काय होईल, धूर जो आहे ना जास्त घरामध्ये जाणार नाही. आता सगळा धूर आहे ना घरात जायचा आणि ह्या मशीनला पण धग लागायचा. त्याच्यामुळे हे सगळं थोडंसं जरा अरेंज केलेलं आहे आपल्या पद्धतीने. आता भांडी वगैरे आहेत ना, आता काय मी काढत नाही आहे. म्हटलं नंतरला मी जाईन ना किचनमध्ये, त्यावेळेस म्हटलं सगळं व्यवस्थित सगळं काढून इथेच ते भांडी ना आणून ठेवणार. म्हणजे रोज मग आतभर करायला नको मग. आणि पुढे जाऊन आमच्या डोक्यामध्ये विचार आहे इथे छोटंसं असं किचन वगैरे बांधायचं कट्ट्यासारखं. पण आता इतक्यात नाही, नंतरला बघू. मग आपल्याकडे एक लादी आहे ना उरली होती, काळ्या रंगाची कडप्पा असतं ना, ते आहे. तर कुणाला जेव्हा का आला ना म्हणत होते कडप्पा इथे आपण ठेवूया म्हणून. पण ती लादी इतकी जड आहे ना, खूप जड आहे ती. म्हणजे ती उचलायला 4-5 माणसं पाहिजेत ना. वजनदार. हां खूप जड लादी. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं नको आता राहू देत, सध्या आपण टेम्पररी हे असं करूया. आणि ज्यावेळेस आपल्याला कट्टा करायचा असेल ना, त्यावेळेस मग ती लादी कशी उचलता येईल. मग एवढी लादी उचलून इथे ठेवायचं आणि तिकडनं म्हणजे आपलं जे घर आता बांधतोय ना तिकडनं इकडे आणावी लागली असती. म्हटलं खूप रिस्की आहे ते, त्याच्यामुळे राहू दे म्हटलं, अशा पद्धतीने आपण करूया. तर असं बघा सगळं अरेंज केलेलं आहे. तुम्ही पण सांगा तुमच्याकडे काय अजून काही आयडिया असतील किंवा अजून तुम्हाला काही छान काही सुचत असेल ना, तर सांगा सगळ्यांनी की कशा पद्धतीने पुढे जाऊन इथं ओटा वगैरे करायचं ना आम्हाला, म्हणजे कशा पद्धतीने होईल करायचं आहे. आणि आता हे छप्पर वगैरे पण आम्ही घालून घेणार आहोत. म्हणजे पुढच्या वर्षी पावसाच्या वेळी पण आपण इथे बाहेरच चूल पेटू, अशा पद्धतीने सगळं आपल्याला करायचं आहे. थोडं तुम्ही पण सांगा, म्हणजे आम्हाला पण कसं आयडिया येईल ना म्हणून. तर चला मग ताईनं, तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आज थोडंसं जरा आम्ही रिलॅक्स होतो आहे. म्हणजे आज काही बागेतलं काही काम वगैरे आम्ही असं काही केलेलं नाही फारसं. आज आराम करायचा दिवस आहे आणि त्याच्यामुळेच आता हे चुलीचं सगळं ना अरेंज करून घेतलेलं आहे. आता उशिरा चूल पेटवलेली आहे. आता ह्याच्या पुढं सगळं आपण आवरायचं घरातलं. तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.